आता पाहणार टॉप 9 बातम्या महत्त्वाच्या। महाराष्ट्र सेवा केंद्रित अर्थव्यवस्थेचा प्रमुख केंद्रबिंदू बनला। मुंबई पुणे आर्थिक कॉरिडॉरनं भारताच्या सेवा अर्थव्यवस्थेला गतिमान केलं। महाराष्ट्रातून 7.47 लाख कोटींचं सॉफ्टवेअर निर्यात आणि 23.6 लाख थेट आयटी रोजगार निर्माण। तपोवन इथल्या वृक्षतोडी विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। अखिल भारतीय हिंदू महासभेकडून तपोवनमध्ये आंदोलन। साधुग्राम उभारण्यासाठी 1800 वृक्ष तोडण्याचा प्रशासनाच्या निर्णयाला हिंदुत्ववादी संघटनेचा विरोध। पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर चौकशीसाठी रबाळे पोलीस ठाण्यात हजर। क्लीनरच्या अपहरण प्रकरणात दिलीप खेडकर यांची चौकशी तपासात सहकार्य करण्याचं पोलिसांचा दिलीप खेडकरांना आदेश। मुंबई पालिका प्रशासन दुबार नावांची पडताळणी करणार। नावातील साधर्म्यामुळे दुबार मतदारांमध्ये वाढ झाल्याची प्रशासनाची माहिती। मुंबईतील मतदार यादीत 11 लाख दुबार नावं, त्यापैकी 4 लाख नावं एकापेक्षा अनेक वेळा आल्याची माहिती। राज्यातील शिक्षकांचं 5 डिसेंबरला शाळा बंद आंदोलन। शिक्षण धोरणातील बदलांमुळे 20 ते 25 हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका। तर अंदाजे 18,000 गावतांडे शाळा आणि 25 ते 30 रात्र शाळा बंद पडण्याची शक्यता। या धोरणाविरोधात शिक्षकांचं आंदोलन। एअरबस कंपनीच्या A320 प्रकारच्या विमानांमध्ये सॉफ्टवेअर अपग्रेड केलं जाणार। याचा फटका अन्य देशांप्रमाणे भारतीय विमान कंपन्यांनाही बसणार। भारतात तब्बल 400 विमानांवर याचा विपरीत परिणाम होणार। मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर CSMT ते विद्याविहार, तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी ब्लॉक असणार। नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेला अखेर मुहूर्त सापडला। या पदासाठी निवड झालेल्या अंतिम 5 उमेदवारांच्या मुलाखती आज राज्यपालांसमोर होणार। नागपूर विद्यापीठाचा कुलगुरू कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष। 643 PhD विद्यार्थ्यांची नोंदणी। मुंबई विद्यापीठाकडून तडकाफडकी रद्द। विद्यार्थी अहवाल देईल परिपत्रक मागे घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी। विद्यार्थी लवकरच कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांची भेट घेणार। आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या मुंबई आणि उपनगरातल्या। मुंबईमध्ये सायक्लोथॉन 2025चं आयोजन। मुंबईच्या MMRDA BKC मैदानावर सायक्लोथॉनचं आयोजन। फिट इंडिया मूव्हमेंट आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या मदतीनं कार्यक्रमाचं आयोजन। मुंबईमध्ये वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी पालिका ॲक्शन मोडमध्ये। शेकोटी पेटवणं, उघड्यावर कचरा जाळण्यास पालिकेकडून बंदी। नियम मोडणाऱ्यांकडून 1000 रुपयांचा दंड आकारला जाणार। वाढते प्रदूषणाविरोधात मुंबईत आंदोलन। नागरिकांकडून शांततामय पद्धतीनं आंदोलन केलं जाणार। वांद्रे पश्चिममधील कार्टर रो प्रॉमेनेडवर आंदोलनाचं आयोजन। नवी मुंबईत मालमत्ता कर थकबाकीदारांना पालिकेच्या नोटीस। 645 थकबाकीदारांना 1 आठवड्याची आणि 218 थकबाकीदारांना 48 तासांची जप्तीपूर्व नोटीस। महापालिकेच्या नोटिशीमुळे 863 कुटुंबांना धास्ती। नवी मुंबईत मालमत्ता कर थकबाकीदारांना नोटिसा। महापालिकेच्या मोहिमेमुळे 863 कुटुंबांना धास्ती। थकबाकीदारांविरोधात महापालिकेची विशेष मोहीम। मुंबई महापालिकेच्या ताफ्यात हायटेक 30 मिनी कॉम्पॅक्टर दाखल। कचरा वहन क्षमता दुप्पट वेगानं होणार। इंधनातही मोठ्या प्रमाणात बचत होणार। सर्वोच्च न्यायालयानं भटक्या कुत्र्यांसंदर्भात दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा। मुंबई युवक काँग्रेसची मुंबईत पत्र मोहीम। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील टपाल खात्याच्या मुख्यालयातून पत्र सर्वोच्च न्यायालयाला पाठवण्यात आली। मरीन लाईन्स ते प्रभादेवी दरम्यान रेल्वे स्थानकावर 11 अतिरिक्त सरकते जिने बसवले जाणार। खासदार अरविंद सावंत यांच्या पाठपुराव्याला यश। त्यामुळे रेल्वे स्थानकातील गैरसोय दूर होऊन लाखो रेल्वे प्रवाशांना मिळणार दिलासा। OTP भरल्याशिवाय रेल्वेचं तत्काळ तिकीट जारी केलं जाणार नाही। रेल्वे प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय। तत्काळ आरक्षणाची संपूर्ण प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर होणार। आणि आता पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडी। भाजपकडून पुण्यातील 2500 नागरिकांना देवदर्शन। नागरिकांसाठी मोफत उज्जैन महाकाल आणि कालभैरव दर्शन यात्रेचं आयोजन। मंत्री माधुरी मिसाळ, बाबा मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेचं आयोजन। पुण्यात ठिकठिकाणी बिबट्याचा वावर। बिबट्या प्रवण क्षेत्रातील शाळा लवकर भरवण्याच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना। आलिशान गाड्यांच्या कर्ज घोटाळा प्रकरणी ईडीचे पुण्यात 12 ठिकाणी छापे। स्टेट बँकेचे तत्कालीन मुख्य व्यवस्थापक अमर कुलकर्णींवर स्टेट बँकेचं नुकसान केल्याचा ठपका। या प्रकरणी तपास सुरू। पुण्यात गुंतवणुकीच्या आमिषानं सायबर चोरट्यांकडून 43 लाखांचा गंडा। शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषानं फसवणुकीच्या घटना वाढल्या। वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांची 43,17,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार।
कोरेगाव भीमा शौर्य दिनानिमित्तानं प्रशासन सज्ज, सोशल मीडियावर पोलिसांचं बारकाईनं लक्ष असणार, अनुयायांना अधिकाधिक सुरक्षित आणि चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची पोलीस आयुक्तांची माहिती. राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची एकाच वेळी पडताळणी होणार. अनियमितता किंवा चुकीच्या पद्धतीनं विद्यार्थ्यांची नोंदणी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार. विद्यार्थ्यांच्या माहितीची पडताळणी करण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदत. शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी विशेष पंधरवडा राबवा, विद्यापीठाच्या महाविद्यालयांना सूचना. पुण्यातील स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो मार्गिकेच्या कामाला लवकरच सुरुवात होणार. या कंपनीचं काम अदानी समूहाला मिळालं. गेल्या 1.5 वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या प्रकल्पाला गती मिळणार. आणि आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या जिल्ह्यांमधल्या. दित्वाह चक्रीवादळामुळे राज्यात पावसाची शक्यता, तापमानात चढउतार राहण्याचाही अंदाज. तामिळनाडू, आंध्र प्रदेशलाही तडाखा. रब्बी हंगामातील पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ. आतापर्यंत 3,26,168 शेतकऱ्यांचे अर्ज. गेल्या वर्षी सुमारे 55 लाख शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता. शेतकऱ्यांनी मुदत संपण्यापूर्वीच पीक विमा उतरवण्याचं आवाहन. शेतकऱ्यांनी केवायसी अपडेट न केल्यानं 7,500 शेतकऱ्यांना फटका. गारपीट आणि अतिवृष्टी मदत निधीपासून शेतकरी वंचित राहिले. गारपीट आणि अतिवृष्टीमुळे 52,000 शेतकऱ्यांचे 22,000 हेक्टरचं नुकसान. नागपुरात 2 दिवसात 7 अंशांनी पारा घसरला. नागपूरचा पारा 11 अंशांवर तर भंडाऱ्याचा पारा 10 अंशांवर. विदर्भात अपेक्षेप्रमाणे थंडीचा जोर वाढू लागला. वाहतूक कोंडी, रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात ठाण्यातील घोडबंदरमधील नागरिकांचा मशाल मोर्चा. कासारवडवली ते वाघवेळ नाक्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चामुळे मोठी वाहतूक कोंडी.